आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। विधानसभेसाठी भाजपचे प्रमुख नेते मैदानात 25, 26, 27 जुलैला विभागवार आढावा बैठका घेणार। रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार घेणार बैठका। हा लोकसभा पीडित अर्थसंकल्प बिहारच्या पुरासाठी पैसा दिला, महाराष्ट्रातील पूर यांना दिसला नाही का? महाराष्ट्रात त्यांना यश मिळालं नाही आणि मिळणार नाही, संजय राऊतांकडून भाजपवर निशाणा। विधानसभेसाठी मविआ समन्वय समिती स्थापन करणार काँग्रेसकडून पटोले आणि थोरातांचा समावेश। निवडणुकांपर्यंत काँग्रेसच्या संघटनेत कोणतेही बदल नाही, सूत्रांची माहिती। महायुतीत सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याचा पर्याय खुला। मनसेच्या अंतर्गत बैठकीत सूर। महायुतीच्या जागा वाटपात मनसेच्या वाट्याला काय? राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। महायुतीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास विधानसभा स्वबळावर लढण्याचा मनसेचा सूर, सूत्रांची माहिती। उद्या रंगशारदामधील बैठकीत राज ठाकरे विधानसभेसंदर्भात भूमिका मांडणार। भाजपनंतर आता काँग्रेसही अधिवेशनातून विधानसभेचं रणशिंग फुंकणार। 20 ऑगस्टला मुंबईत अधिवेशन होणार। खरगे आणि राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता। नांदेड हदगाव हिमायतनगरच्या जागेवरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच। सर्वे करून उमेदवार देण्याची ठाकरे गटाच्या सुभाष वानखेडेंची मागणी, तर काँग्रेसचे माधवराव पाटील जळगावकरही उमेदवारीसाठी आग्रही। माजी खासदार शिशुपाल पटेलांनी दिला भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा। पटेल भाजपच्या किसान आघाडीचे प्रदेश महासचिव पद होतं त्यांच्याकडे। मतदार यादीतील गहाळ नावांच्या प्रकरणाची चौकशी करा, भाजपच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी, तर फडणवीसांनीही मतदार यादीतील त्रुटी संदर्भात आयोगाला पत्र लिहिलंय।